प्रकाश आंबेडकर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. आंबेडकर आणि शरद पवार यांचाही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडीला हा पुढला विषय आहे. आम्ही महाराष्ट्राचा विचार करत आहोत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे. जयंत पाटील कालच मातोश्रीवर होते. अशा प्रकारच्या बातम्या व अफवा पसरवून काही उपयोग नाही. ज्यांना जायचं होतं ते डरपोक लोक होते, बेईमान लोक होते. ते निघून गेले ते आता थांबले आहेत एकनिष्ठेने. मग ते शिवसेनेमध्ये असतील, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असतील. त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत, दबाव टाकले जात आहेत. पण आता जे आहेत ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही. 2024 विधानसभा व लोकसभा आम्ही सर्व एकत्रित लढत आहोत आणि 2024ला कळेल नक्की कोण कुठे आहे ते. अजित पवार यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत 2024ला कळेल. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्रातले उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याचं सरकारमधले हौसे नवसे गौसे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यामुळे त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द सरकार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात झाले नसतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय तर फक्त आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत. ते काय आमच्यावर बोलणार? महाराष्ट्र लुटावा, लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडलं गेलं. आमदार खासदार फोडले गेले. ते फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आले आहे. अद्याप इंडिया आघाडीची नवीन बैठक झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. दिल्लीतील इंडिया बैठकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी एकसुद्धा चेहरा आपल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल. मग एक ज्येष्ठ नेता समन्वयक म्हणून आणावा आणि तो एकमताने निर्णय घेण्यात येईल. प्रकाश आंबेडकर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. प्रकाश आंबेडकर आणि माननीय शरद पवार यांचाही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढला विषय आहे. आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. ही शरद पवार यांची भूमिका आहे. ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. ही राहुल गांधी यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे. सर, जयंत पाटील भाजपामध्ये जाणे अशी चर्चा जयंत पाटील कालच मातोश्रीवरती होते 2 दिवसापूर्वी आणि अशा प्रकारच्या अफवा किंवा बातम्या पसरवून काही उपयोग नाही. ज्यांना जायचं होते ते डरपोक लोक, बेईमान लोक निघून गेले आणि जे आता थांबले आहेत एका निष्ठेनं, मग ते शिवसेनेमध्ये असतील किंवा माननीय शरद पवार यांच्यासोबत असतील, त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत, त्यांचा दबाव आणले जात आहे. पण आता जे आहेत हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या अफवा पसरून काही गोंधळ वगैरे होणार नाही. 2024 विधानसभा लोकसभा आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत आणि 2024ला कळेल नक्की कोण कुठे आहे. सर, तुम्ही एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर अजितदादा असे बोलतात की सौम्य आणि गोम्यावर मी बोलत नाही म्हणून. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का. ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्याने आमच्यावर बोलूच नाही. आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही.
सोमे गोमे कोण हे 2024ला कळेल. हे मी वारंवार सांगतो. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो. डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते. डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जात असताना सुद्धा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने ते लटपट आहेत. ते का आमच्यावर बोलणार? त्याने बोलूच नाही. सर सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आरोप प्रकल्प होत आहे. प्रकल्प गुजरातला घेऊन जात असा आरोप होतो. मी आत्ताच बोललो ना. टेस्ला प्रकल्प असेल, पाणबुडी प्रकल्प असेल, त्याच्या आधीचे प्रकल्प असतील, डायमंड मार्केट असेल, असे अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नव्हतं आणि इतिहासात किंवा भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातो. आम्ही परवाही म्हणालो पुण्याच्या सभेत, तुम्हाला गुजरात सोन्याने मडवायचं आहे तर मडवा, आमची काय हरकत नाही. पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटताय? महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं. आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले. हे फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आलं. सर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकीय अस्तित्वासाठी लढत आहेत असं प्रकाश आंबेडकर. ठीक आहे, बोलू द्या. डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत, बोलू द्या. सर पुढारीच्या ओपन फोरम मध्ये क्रेडिट सोमय्या होते आणि त्यांनी ओपन फोरम मध्ये एक प्रोटेस्ट केलेला आहे की आमचा हेतू साधण्यासाठी आमच्या सरकारमधील काही नेते आहेत जे घोटाळेबाज आहेत, त्याच्यामुळे आम्हाला गप्प बसावं लागतं असं क्रेडिट सोमय्या स्वतः म्हणतात. ठीक आहे, मी काय बोलणार त्याच्यावर? त्यानेच उत्तर दिलं आहे ना त्याचं. सर, आपने कहा कि महाराष्ट्र को लूटा जा रहा है, यहाँ से जो प्रकल्प हैं गुजरात में जा रहे हैं, क्या कहना चाहिए? ठीक है, मैं इतना ही कहूँगा कि पूरा देश एक है, विकास देश का होना चाहिए. प्रधानमंत्री पूरे देश के होते हैं, प्रधानमंत्री या गृह मंत्री पूरा देश का होता है. लेकिन जिस तरह से महाराष्ट्र से हो या और भी राज्यों से बड़ी बड़ी योजनाएं, बड़े बड़े प्रकल्प, उद्योग सिर्फ एक ही राज्य गुजरात में खींच कर लेके जा रहे हैं, उसे विकास नहीं कहता है, उसे कहते हैं डकैती. आप हमारे कोकण का, महाराष्ट्र के कोकण का एक पनगुड्डी का प्रकल्प चला गया गुजरात में, टेस्ला प्रोजेक्ट चला गया गुजरात में, डायमंड मार्केट लेके गए गुजरात में, वेदांत फॉक्सकॉन चला गया गुजरात में. ये क्या चल रहा है? और हमारी नामर्द सरकार जो है इस महाराष्ट्र की, जिसका एक मुख्यमंत्री है, जो उप मुख्यमंत्री है, ये बेईमान लोग जो है वो बस आँख खुलकर देख रहे हैं क्या चल रहा है. गुजरात का विकास भी होना चाहिए, उत्तर प्रदेश का विकास होना चाहिए, बिहार का विकास होना चाहिए, पूरे देश का विकास होना चाहिए. लेकिन आप अपने राज्यों को विकसित बनाइए, डेवलप कर दीजिए. आप प्रधानमंत्री हो पूरे देश के, लेकिन आपका कोई टारगेट है कि महाराष्ट्र और मुंबई को कमज़ोर करना है आपको, और सिर्फ गुजरात में वो यहाँ की संपत्ति लेके जानी है. जैसे ईस्ट इंडिया कंपनी करती थी, देश लूटकर पूरा इंग्लैंड जाता था, वैसा महाराष्ट्र लूटकर गुजरात में जा रहा है. सर, नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे संयोजक बनू शकतात अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसने त्यांचं नाव पुढे गेल्याची चर्चा आहे ना. अद्याप इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही नवीन, आणि त्यात अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव समोर आलेला नाही. किंबहुना दिल्लीतल्या इंडिया बैठकीच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक चेहरा आपल्याला इंडिया आघाडीच्या
नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल. मग एखादा सिनियर नेता, समन्वयक किंवा चेअरपर्सन म्हणून आणावा आणि तो एक मताने निर्णय घेतला जाईल है आपको. और सिर्फ गुजरात में वो यहाँ की संपत्ति लेके जानी है. जैसे ईस्ट इंडिया कंपनी करती थी, देश लूटकर पूरा इंग्लैंड जाता था, वैसा महाराष्ट्र लूटकर गुजरात में जा रहा है. सर नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे संयोजक होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसने त्यांचं नाव पुढे गेल्याची चर्चा आहे. ना अद्याप इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही नवीन, आणि त्यात अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव समोर आलेला नाही. किंबहुना दिल्लीतल्या इंडिया बैठकीच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक चेहरा आपल्याला इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल. मग एखादा सिनियर नेता, समन्वयक किंवा चेअरपर्सन म्हणून आणावा आणि तो एक मताने निर्णय घेतला जाईल. सर फडणवीसांकडे डीजीपी पदाचा लढणार आहेत. मात्र प्रकाश आंबेडकर असं बोलतात आहे की आपल्याकडे आमदार खासदार राहिलेत नाही, ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. मला कळलं नाही आपला प्रश्न. 23 जागावर ठामपणे आपण लढवणार आहे निवडणूक. मात्र आपण म्हणजे कोण? आपले युती म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना. मात्र एकीकडे प्रकाश आंबेडकर असे म्हणतात. मला प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते तुम्ही सांगू नका. प्रकाश आंबेडकरांवर आमची योग्य चर्चा सुरू आहे आणि आमची चर्चा ही अंतर्गत चालू आहे. आम्ही बाहेर चर्चा करत नाही. महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि 48 जागांच्या वाटपामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कोणताही मतभेद नाही. सर बिहार में एक महिला पे दुष्कर्म हुआ है और 60 दिन के बाद मामला दर्ज हुआ है. इसमें 3 बीजेपी के बड़े आईटी सेल के नेता आप बिहार की बात करो या उत्तर प्रदेश की? यूपी की सर. आप बनारस की, वाराणसी की बात जी करो, सर. जो प्रधानमंत्री मोदी जी का चुनाव क्षेत्र है और बहुत ही पवित्र स्थल है, धार्मिक क्षेत्र है. आप एक जगह पे राम मंदिर का उद्घाटन करने जा रहे हो, हाँ, और दूसरी तरफ आपके चुनाव क्षेत्र वाराणसी में 3 हमारी सीता मैया का वस्त्रहरण जिसने किया, तो आपके खास लोग आपके साथ, हमने आपके फोटो देखे हैं. उससे पता चलता है कि बीजेपी का जो आईटी सेल है उसका कैरेक्टर क्या है. जो हम सबको, पूरे विपक्ष को बदनाम करने के लिए जो आईटी सेल का इस्तेमाल होता है ना, उसमें किस दिमाग वाले लोग बैठे हैं, उनका चरित्र और चारित्र क्या है ये दिखता है. नीतीश कुमार हो गया इस मामले. नहीं, ये तो है भारतीय जनता पार्टी. इस पे बूढ़ों चलेगा क्या सर, आपको लगता है कि? नहीं, यहाँ नहीं चलेगा, यहाँ नहीं चलेगा. ये घर के चोर है ना, ये घर के लफंगे, घर के बलात्कारी है, उनके ऊपर कुछ नहीं. सर नीतीश कुमार को संयोजक बनाने की बात हो रही है. बात हो रही है ना, जब सामने प्रस्ताव आ जाएगा तब निर्णय लिया जाएगा. सर प्रकाश आंबेडकर को डीजीपी लेकर पदाचा प्रकाश कार्यक्रम दिला आंबेडकर आहे. ने कहा कि आपसे तो बातचीत हो रही है, लेकिन कांग्रेस की तरफ से और बाकी लोगों की तरफ से कुछ सीट के मुझे ऐसा नहीं है. कांग्रेस पार्टी ने और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने भी प्रकाश आंबेडकर जी को महाविकास आघाड़ी में न्योता दिया है और उद्धव ठाकरे साहब को कहा है कि आप उनसे बातचीत करिए. सर भाजप घोटाळेबाजांबद्दल तडजोड करत आहे असं किरीट सोमय्या का म्हणत असत? मला माहिती. सर फडणवीसांकडे डीजीपी पदाचा कार्यक्रम दिलाय. मात्र रश्मी शुक्ला अजून वेटिंगवर आहे. 31 दिसंबर का सीट शेयरिंग के लिए, अलायंस के लिए इंडिया. कल ही मेरी खड़गे साहब से बातचीत हो गई. उद्धव ठाकरे जी ने कहा था कि खड़गे साहब से बातचीत करिए एक बार, तो मेरी कल रात को बातचीत हो गई. खड़गे जी बेंगलोर में है, अब दिल्ली में आ जाएंगे. महाराष्ट्र में जो बातचीत करनी है उसके लिए खड़गे साहब ने एक हाई लेवल कमेटी की स्थापना की है. पहले उनसे बातचीत होगी, बाद में हम खड़गे साहब से और राहुल जी से बात करेंगे. अगर